नमस्कार मंडळी. थंडी आली की आपण भरपूर प्रकारचे लाडू बनवतो. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या पद्धतीचे मेथी डिंक लाडू. खूप सोपी आणि अप्रतिम रेसिपी आहे. हे लाडू एकदा बनवले तर महिनाभर नो टेन्शन, अजिबात खराब होत नाही. महिना ते 2 महिने हे लाडू असेच राहतात. चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी अर्धा किलो खोबरं किसून घेतलेलं आहे. फूड प्रोसेसरमध्येच आहे ते, त्यामध्येच किसलं होतं. आणि सोबतच कापलेली खजूर अर्धा किलो घेतलेली आहे मंडळी. हे पहा, अशा रीतीने ही स्वच्छ नीट करून घेतलेली आहे मी. आणि हे दोन्ही थोडं थोडं मिक्स करून अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे. आता ते वाटून झाल्यानंतर इथे कढईमध्ये मी 100 ग्राम मखाने भाजणार आहे. सो मंडळी, माझ्याकडे ऑलरेडी भाजलेले मखाने होते, म्हणून मी इथे थोडे कमी होते म्हणून हे एक्स्ट्राचे मी मखाने इथे भाजून घेत आहे. सोबतच इथे मी मखाने भाजायला 1 मोठा चमचा भरून तूप घातलेला आहे आणि भाजलेले मखानेसुद्धा ह्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे. आता दोन्ही मिक्स करून छान व्यवस्थितरित्या कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. कारण मखाने जर जास्त वेळ भाजून ठेवले किंवा असेच राहिले तर ते मऊ होतात, म्हणून दोन्ही मखाने एकसोबत भाजत आहे. आणि आता ते कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे, क्रिस्पी होईपर्यंत. सो मंडळी, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचे मखाने भाजून झालेले पाहिजेत. हे पहा, असे हाताने क्रश केले की ते क्रश झाले पाहिजे. आता हे मखाने काढून घेऊया. पुन्हा त्याच कढईमध्ये तूप गरम करून घ्यायचं आहे आणि आपण काजू आणि बदाम किंवा तुम्हाला जे आवडतील ते ड्रायफ्रूट्स इथे मी 100 ग्राम घेतलेले आहे. दोन्हीसुद्धा भाजून घ्यायचे आहे तुपामध्ये. सो मंडळी, माझ्याकडून अख्खे असताना भाजून घ्यायचे राहिले होते. तुम्हाला जर असे नको असेल तर तुम्ही अख्खेच काजू बदाम तुपामध्ये छान व्यवस्थितरित्या खरपूस भाजून घ्यायचा आहे. अशा रीतीने भाजलेत तर मंडळी अगदी एकन एक तुकडा भाजला जाईल आणि मस्त असं तोंडात अगदी भाजलेला खमंग लागतात हे. सो मंडळी, हे सुद्धा भाजून झालेले आहेत. आता आपण हे खारीक खोबऱ्यामध्ये काढून घेऊया आणि छान व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे. आता पुन्हा त्याच कढईमध्ये थोडं जास्त तूप घेऊन आपण ह्यामध्ये आता डिंक भाजणार आहोत. तर इथे मी डिंक 200 ग्राम घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. सो मंडळी, जास्तच घाला. डिंकाने कंबर वगैरे दुखते, त्याच्यासाठी खूप फायदा होतो, म्हणून डिंकाचे लाडू थंडीमध्ये आवर्जून खातात. सो मंडळी, अलटी-पलटीत करत कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे भाजायचे आहे. सो मंडळी, मीडियम फ्लेमवरच भाजा, हाय फ्लेमवर भाजू नका, नाहीतर वरून भाजले जाईल डिंक आणि आतून मऊच राहील. हे पहा मंडळी, मस्त असा डिंकसुद्धा भाजून झालेला आहे. आता आपण पुन्हा त्याच कढईमध्ये 2 चमचे तूप गरम करायचं आहे आणि इथे मी 100 ग्राम मेथी घेतली आहे. तुम्ही कमी जास्त घालू शकता, पण इथे मी थोडे कडवट करणार आहे लाडू, म्हणून मंद आचेवर आपल्याला ही मेथी भाजायची आहे. आतून पूर्णपणे भाजली गेली पाहिजे इतपत ती भाजायची आहे. सो मंडळी, मेथी फक्त हाच इन्ग्रेडियंट्स आपल्याला पूर्णपणे कमी गॅसवर भाजायचं आहे, अगदी लालसर होईपर्यंत. हे पहा, अशा पद्धतीचं 3 ते 4 मिनटं लागतील, जास्त काही वेळ लागणार नाही, लगेचच लाल होते भाजून. पुन्हा त्याच कढईमध्ये 2 चमचे तूप गरम करून इथे मी 150 ते 200 ग्राम गव्हाचं पीठ भाजणार आहे. सो मंडळी, तुम्ही हे गव्हाचं पीठ स्किपही करू शकता नको असेल तर. आता हे गव्हाचं पीठ भाजता भाजताच आपल्याला तूप घालत भाजायचं आहे, जास्त एकदम तूप घालायचं नाही आहे. आणि गव्हाचं पीठ भाजायला थोडासा वेळ लागतो, म्हणून सगळ्यात शेवटी इथे गव्हाचं पीठ भाजायला घेतलेलं आहे. तर गव्हाचं पीठ भाजायला मंडळी 10 ते 12 मिनटं लागतात. लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हे गव्हाचं पीठ भाजायचं आहे आणि अधूनमधून लागेल तसं तूप घालत हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे, अगदी लालसर होईपर्यंत. पीठ कसं भाजलं हे कसं समजायचं, तर पिठाचा खमंग असा मस्त सुगंध घरात दरवळतो, मस्तच अप्रतिम लागतात. सो मंडळी, हळूहळू पीठसुद्धा लालसर होत आहे. हे पहा, अजून थोडंसं लालसर झालं पाहिजे, मग आपण समजायचं आपलं पीठ भाजून झालेलं आहे. हे पहा मंडळी, अशा पद्धतीचं. तर कढई पुन्हा स्वच्छ करून घ्यायची आहे. त्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे आणि इथे मी पाऊण किलो गूळ घातलेला आहे, म्हणजे 750 ग्राम. तुम्ही 800 ग्राम ते 1 किलोपर्यंत ह्यामध्ये गूळ घालू शकता. हा देशी गूळ आहे आणि खूप छान अशी चव येते. जर तुम्हाला गूळ नको असेल तर तुम्ही गुळाऐवजी साखरसुद्धा घालू शकता. सोबतच इथे मी फक्त 2 चमचे पाणी घातलेलं आहे गूळ वितळण्याकरिता. तर गूळ वितळतोय तोपर्यंत आपण खारीक आणि खोबऱ्याची पावडर जी केली होती ती भाजून घ्यायची आहे.
6 ते 7 मिनटं किंवा 8 ते 10 मिनटं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे लो टू मीडियम फ्लेमवर. फक्त भाजायचं आहे, जास्त काही वेळ जास्त लालसर वगैरे करू नका. 7 ते 8 मिनटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता खारीक आणि खोबरं भाजून झालेलं आहे. त्यामध्ये आपण तळलेला डिंक घालून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हाताने तो चुरून घ्यायचा आहे, जे अख्खे अख्खे तुकडे असतील ते. सोबतच आपण ह्यामध्ये भाजलेलं पीठ घालून घ्यायचं आहे. वाटलेले मखाने जे भाजून घेतले ते वाटून घेतले आहे आणि जायफळ वेलचीची पूड घातलेली आहे. आणि आता आपण जे मेथ्या भाजल्या होत्या त्यातील फक्त अर्धीच पावडर ह्यामध्ये मी घालणार आहे, कारण यातील अर्ध मिश्रण ठेवून मी ते अर्धी पावडर त्या अर्ध्या मिश्रणामध्ये घालणार आहे. आता आपण ह्यामध्ये वितळलेला गूळ घालून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण उलथानाने छान व्यवस्थितरित्या मिक्स करायचं आहे. जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत, नंतर थंड झाल्यावर हाताने छान व्यवस्थितरित्या एकजीव होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करायचं आहे. आणि हो मंडळी, अगदी एकजीव झालं पाहिजे इतपत ते मिक्स करायचं आहे. आणि जर लाडू वळत नसतील तर तुम्ही त्यामध्ये तूप गरम करून ॲड करायचं आहे, जेणेकरून लाडू वळले जातील. शक्यतो गरज नाही लागत, पण जर लागलीच तर तुम्ही ह्यामध्ये तूप घालायचं आहे. तुपाचं प्रमाण थोडंसं जास्त असतं, पण थंडीत चालतं. आता आपण ह्याचे लाडू वळून घेऊया. असं म्हणजे तुम्ही बघू शकता इथे मला टोटली अर्धा किलो तूप लागलेलं आहे. हे पहा, मस्तच अप्रतिम लाडूसुद्धा वळून झालेला आहे, तुम्ही बघू शकता. तर मंडळी, तयार आहे आपले डिंक मेथीचे लाडू. आहे की नाही झटपट आणि सोपी रेसिपी. सो मंडळी, ह्या हिवाळ्यात तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू.